कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावरील जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू, सदस्य सचिव सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सचिन साळे यांच्यासह विविध विभागांचे समिती सदस्य उपस्थित होते। बैठकीत जिल्ह्यातील वाढत्या जादूटोणाच्या घटना आणि तक्रारींबाबत चर्चा झाली। यावेळी जिल्हाधिकारी येडगे यांनी अघोरी कृत्यांसारखे प्रकार कोल्हापूरसाठी भूषणावह नसल्याचं सांगितलं। हे प्रकार रोखण्यासाठी 1 महिन्याची विशेष जनजागृती मोहीम राबवून थेट कारवाई मोहीम हाती घ्या। घटना घडल्यानंतर कारवाईपेक्षा अगोदरच गावागावांमध्ये अशा घटना रोखल्या पाहिजेत अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या। पोलीस विभागानं 2 प्रकारांमध्ये केलेल्या जलद तपासाबद्दल जिल्हाधिकारी येडगे यांनी विभागाचं अभिनंदन केलं। गावातील पोलीस पाटील, सरपंच आणि ग्रामसेवकांना याबाबत पत्र देऊन अशा घटनांची माहिती पोलीस विभागाला तातडीनं कळवण्यास सांगावं। प्रत्येक शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी आणि गावातील ग्रामपंचायतींच्या कार्यालयांमध्ये पोस्टर लावून माहिती तसंच तक्रार देण्यासाठी 112 क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करावं आदी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत दिल्या।